शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अक्कांनी धमाकेदार एंट्री करत रागिणी अभिचा पर्दाफाश केलेला आहे। त्यातच रघु काकांनी मृत्यूपत्राचं सत्य सांगत आकाशला आता मात्र त्याची अक्कल ठिकाणावरती आणत आकाशला रागिणीचे सत्य रूप समजून सांगताच आकाश हादरतो। जरी भूमीला सध्या काही आठवत नसल्याचं ती सांगत असली तरी आता रागिणी आणि अभिजित यांचे दिवस भरलेले असतात, कारण रागिणी आणि अभिजित यांनी आपल्या विरुद्ध खूप सारे पुरावे स्वतःच निर्माण केलेले असतात। खूप सारे पुरावे त्यांच्या विरुद्ध आपोआप गोळा झालेले असतात आणि याचमुळे आता रागिणी आणि अभिजित यांचा हा आता सगळा पर्दाफाश होत सगळी प्रॉपर्टी पैसा हे आता भूमीच्या नावावरती होण्याची वेळ आलेली असते। या सगळ्यामध्ये अक्कांची धमाकेदार एंट्री होते। आकाशला मृत्यूपत्राचं सत्य समजतं आणि आता भूमी महाजन इंडस्ट्रीजची सर्वे सर्वा बनत असते। आता भूमी शुद्धीवरती आल्यावरती तिला काही आठवत नसतं, पण त्याच वेळेला भानुशाली वकील भूमीची भेट घेतात। भूमीला म्हणतात, भूमी मॅडम, तुम्हाला जरी काही आठवत नसलं तरी मी तुम्हाला बरंच काही सांगू शकतो। तुम्ही या सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही सोसलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही माघार घ्यायची नाही। तुमची लढण्याची वेळ जवळ आलेली आहे। यावरती भूमी सांगते, भानुशाली वकील, तुम्ही जे बोलताय ते मला कळतंय, मला सगळं आठवत आहे। यावरती भानुशाली वकील म्हणतात, मग तुम्ही हे सगळं नाटक केलं का? यावरती आता मात्र भूमी सांगते, हो। भानुशाली वकील म्हणतात, हे नाटक कशासाठी? भूमी सांगते, तुम्हाला खरं सांगायचं तर रागिणीला जर समजलं की मला सगळं आठवतंय आणि मी सगळं आकाशला सांगणार आहे तर ती मात्र पेटून उठेल आणि ती पुन्हा एकदा माझ्या घरच्यांना, आकाशला आणि घरातील सगळ्या व्यक्तींना त्रास देईल। म्हणून मला असं वाटतंय मला त्या घरामध्ये राहूनच आता रागिणीचा बंदोबस्त करावा लागेल। त्यासाठी मला काही आठवत नाहीये, हे नाटक करणं मला भाग आहे। भानुशाली म्हणतात, ठीक आहे भूमी मॅडम, तुम्ही जसं म्हणाल तसं, पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। या सगळ्यामध्ये तुमच्या जीवाला धोका आहे। त्यांना पुसटची जरी शंका आली ना की तुम्ही नाटक करताय तर त्या तुमच्या जीवावरती उठतील। भूमी सांगते, हे असं होणारच नाही, कारण माझ्या बाजूला आता आकाश असणार आहे आणि आकाश बरा झालाय। पण माझं दुर्दैव बघा किती, म्हणजे आता बऱ्या झालेल्या आकाशला मी स्वतः त्याला मिठी मारून सगळं सत्य त्याच्याकडून जाणून घ्यायचं, त्याला सांगायचं, पण तसं मी करू शकत नाहीये कारण रागिणीमध्ये आहे। फक्त तुम्ही एक काम करायचं, तुम्ही ना आकाशला ते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत मृत्यूपत्राचे ते सगळे दाखवायचे आहेत आणि मगच तो सगळं तुम्हाला आता त्याच्या समोर आणायचं आहे। पण हे स्टेप बाय स्टेप करा, कारण त्याच्या आत्यावरती त्याचं खूप प्रेम आहे। आत्यावरती कुणीही काही बोललं त्याला आवडत नाही। यावरती भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी न ही सगळं प्रकरण कसं हँडल करतो, फक्त तुम्ही धीराने उभे राहा। भूमी म्हणते, तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत, पण यापुढे आपण भेटायचं नाही, कारण कोणालाही शंका यायला नको। मग मात्र भूमी अक्कांची भेट घेते। अक्कांची भेट घेतल्यावरती अक्का म्हणतात, काय ग पोरी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। ज्या वेळेला इथे ना तो माणूस परत आला होता त्याने माझ्या नाकाला काहीतरी लावलं आणि मला बेशुद्ध केलं, मला धमकी देऊन गेलाय। यावरती भूमी सांगते, आत्या काही काळजी करू नको अक्का तू, आकाश बरा झालाय। यावरती अक्का म्हणते, काय? भूमी सांगते, हो, पण मी जे सांगेन ना अक्का तुला तेच करायचंय। अक्का म्हणते, तू फक्त बोल, काय करू? यावरती भूमी सांगते, अक्का, आकाश तुला पुन्हा भेटायला येईल तेव्हा त्याला सगळं म्हणजे असं तोंडाने सांगू नकोस, त्याला आता एक एक गोष्टी उलगडत जा। कशा पद्धतीने इकडे अभिजित आला होता, मला असं का केलं, मला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं, असं गोष्टी सांग आणि मग माझ्यावरती अटॅक करण्यासाठी 2 जण आले होते हे सांग। यावरती अक्का म्हणते, भूमी तू सांगशील तसंच होईल। आता आकाश पुन्हा एकदा अक्कांची भेट घेण्यासाठी येणार असतो आणि तेव्हा मोठा धमाका होणार असतो। तोपर्यंत आता इकडे माधवरावांनी भूमीला समजवलेलं असतं की भूमी बाळा, तुझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे आता तुला तुझ्या घरातच राहणं भाग आहे, असं म्हणत माधवरावांनी भूमीला घरी तर आणलेलं असतं, पण भूमीला अजूनही काही आठवतच नाही अशी तिची ॲक्टिंग सुरू होते। आजीला भूमीची खूप चिंता वाटत असते। आजी सांगत असते, भूमी अगं तू आठवायचा प्रयत्न कर, ज्या आकाशला बरं करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केलीस त्या आकाशच्या संदर्भात तुला काहीच आठवत नाही आणि तू जयसिंगपूरला जाणार होतीस, मग त्या चाळीत कशी काय गेलीस?
आजीला खूप प्रश्न पडलेले असतात आणि या सगळ्यांची उत्तरं फक्त भूमीच देऊ शकते असा आजीचा ठाम विश्वास असतो. पण आता भूमीलाच काही आठवत नाही तर आपल्याला सत्य समजणार कसं? मानसी सुद्धा विचार करत असते, ताईलाच सत्य आठवलं पाहिजे तरच आपल्यापर्यंत सगळं सत्य पोहोचू शकेल. मग मात्र पोलीस येतात भूमीची चौकशी करायला. भूमी मॅडम, तुम्हाला बोटीवरती कुणी नेलं होतं? बोटीचा अपघात कसा घडून आणला? कारण आकाश महाजन यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार त्यांनी तुम्हाला तिकडे 2 गुंडांच्या सोबत पाहिलं, त्यांनी तुम्हाला बांधलेलं पाहिलं आणि कोणीतरी तुम्हाला धमकी देत होतं. तुम्हाला काही आठवत आहे का? भूमी सांगत असते, मुळातच मला काहीच आठवत नाहीये. हे जे सगळं काही घडलं होतं ना त्याबद्दल मला काही आठवत नाही. भूमी आता असं दाखवते की तिची फक्त 1-2 वर्षाची स्मृती गेलेली आहे, म्हणजे लग्न झाल्यापासूनची, बाकीचं तिला आठवते असं ती सगळ्यांच्या समोर प्रेडिक्ट करत असते. इकडे रागिणीच्या पथ्यावरती पडतं. रागिणीच्या अगं ते वा वा देवा, तू काय योगेश्वरी आई, मी न मागता मला असं मागणं देतेस, तुझे किती आभार मानू, मलाच काही कळत नाहीये. म्हणजे या मूर्ख भूमीला तेवढंच आठवत नाही जेवढं मला तिला आठवायला नको आहे. म्हणजे मला हिला सध्या तरी मारण्याची गरज नाहीये. गोड बोलून पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात केली तर ही मूर्ख मुलगी माझ्या झाशामध्ये अडकेल आणि आता सगळी प्रॉपर्टी मला नावावरती करता येईल. भूमीला हेच हवं असतं. भूमी सांगते, खरं सांगायचं तर मला ह्या काहीच आठवत नाहीये. म्हणजे मला माझे बाहेरचे सगळे आठवतात, बाकी तुम्ही सांगताय की माझं लग्न झालं म्हणून, पण मला बाकी काही आठवत नाही असं म्हणत भूमी आता खूप मोठी अनाउन्समेंटच करते. आकाशला खूप वाईट वाटतं. इकडे नीलांबरी विचार करते, अरे देवा, म्हणजे मी हिच्याशी वाईट वागले हिला बरोबर आठवत असेल, पण हिला बाकी काही आठवत नाही. हे बरं झालं, म्हणजे माझी पुन्नो तरी या सगळ्यातून सुटली. पण भूमीने भानुशाली आणि आता अक्का यांच्या मदतीने रचलेला डाव बरोबर रंग लागणार असतो. तोपर्यंत आता मात्र इकडे पोलीस सांगतात, आकाश महाजन, तुम्ही ज्यांना पाहिलं होतं ते कोण होते आणि तुम्ही भूमी महाजन यांना वाचवायला गेलात तेवढ्यात त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? आकाश म्हणतो, मला काही सांगायच्या आतच बोटीचा स्फोट झाला आणि मला काही आठवतच नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आमच्या त्या अक्का आहेत ना, त्या अक्कांना कदाचित काहीतरी माहिती असेल, कारण आम्ही तिथे राहायचो ना तेव्हा त्या मला सांगता असं आठवतंय की तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही इथून अहमदनगरला जा. म्हणजे त्यांना नक्कीच काहीतरी माहिती होतं असं म्हणत आकाश आता अक्कांचं नाव घेतो. मग अक्कांकडे पोलीस चौकशीला जातात. तिकडे रागिणी मात्र हादरते. आता आपलं काहीच चालणार नाही हे तिला समजतं. अक्काकडे पोलीस आणि आकाश हे त्याच वेळेला निघताना भूमी तिथेच असते आणि रागिणीला काही करताच येत नाही. आता मात्र अक्का तिथे धमाकेदार एंट्री करतात, पोलिसांच्या समोर येतात. आकाश अक्कांना बघतो, अक्का, मी त्या दिवशी तुला भेटायला आलो होतो तेव्हा तू तिकडे नव्हतीस. अक्का म्हणतात, या 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 अभिजितने मला तिथे बेशुद्ध करून ठेवलं होतं आणि ही तुझी आत्या आणि हा अभिजित हे दोघं जण धमकी द्यायला आले होते. यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू अक्का? अक्का म्हणते, हो, तुला जाणून घ्यायचं आहे ना तुझ्या आणि सायकल राणीच्या वाईटावरती कोण टपलंय? ही 2 माणसं तुमच्या वाईटावरती टपलेत. ह्यांचं काय करायचं तू बघून घे. तुझ्या सायकल राणीला मारण्यासाठी हे दोघं आलेले. त्यांनी तिचा पाठलाग केला. ती अहमदनगरला रिक्षेतून निघालेली स्टेशनवरती. यांनी तिला पकडलं असणार आहे आणि यांनीच हे सगळं केलंय. तेवढ्यात रघु आकांची एंट्री होते आणि ते सांगतात, हो आकाश बाबा, या दोघांनीच हे सगळं कारस्थान केलंय. कारण मृत्यूपत्र हे असं आहे, ती प्रॉपर्टी सगळी भूमी मॅडमच्या नावावरती होणार होती, ती रागिणीबाई सर्वांना पाहिजे होती असं म्हणत रघु काका अक्का एकावरती एक गौप्यस्फोट करतात. आणि आता अभिजित आणि रागिणी सगळ्याचा आता आकाश समोर पर्दाफाश होतो. या सगळ्यातून आकाश काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरतं.